फॉरेनचा नवरा भाग 5. पिंकी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत होती, पण सोहम मात्र तिची व्यवस्थित काळजी घेत होता. विमान आता टेक ऑफ करण्याच्या बेतात होतं. पिंकी टेन्शनमध्ये आली होती. सोहम तिला म्हणाला, रिलॅक्स पिंकी, शांत हो. एक काम कर, पहिले तर एक दीर्घ श्वास घे आणि सोड. सोहमने सांगितल्यानुसार पिंकी तसं करते. नंतर सोहम म्हणतो, आता कसं वाटत आहे? त्यावर पिंकी आता ठीक वाटतं असं सांगते. सोहम पिंकीला सीट बेल्ट कसा लावायचा त्याच्याबद्दल माहिती देतो. खरं तर पिंकीला सोहमच्या ज्या प्रकारे काळजी घेत असतो ते तिला आवडत असतं. नंतर विमान टेक ऑफ होते आणि आपल्या मार्गाला लागतं. पिंकीला खरं तर भीती वाटत असते, पण सोबत सोहम आहे त्याच्यामुळे तिची भीती थोडी कमी झालेली असते. सोहम प्रवासामध्ये पिंकीशी या ना त्या कारणाने गप्पा मारायचा प्रयत्न करत असतो. पिंकी सोहमला म्हणते, आव, माझं खरं नाव पिंकी नाही. म्हणजे मला तसं समधी पिंकी म्हणतात, पण माझं शाळेतलं नाव पल्लवी हाय. त्यावर किंचित हसून सोहम तिला म्हणतो, अगं हो पल्लवी, मला माहिती आहे तुझं नाव काय आहे ते. तू विसरली असशील तर तुला सांगतो. आपलं लग्न झालेलं आहे आणि घाईघाईमध्ये जरी लग्न केलं असलं तरी पत्रिका छापल्या नसल्या तरी सुद्धा तुझी जन्मपत्रिका मी पाहिलेली आहे आणि त्यामुळे मला तुझं नावही माहिती आहे. तेवढी बेसिक माहिती मला आहे बरं तुझ्याबद्दल. तुझं नाव पल्लवी आहे. तुझं शिक्षण 4थी पर्यंत झालेलं आहे. तू तुझ्या मामाकडे आणि आजीकडे वाढली. तिथेच लहानाची मोठी झालीस आणि शाळा तुझ्या गावापासून लांब असल्याने तुला काही पुढचं शिक्षण घेता आलं नाही. पण स्वयंपाक हो मात्र एकदम चविष्ट बनवतेस. बरोबर ना? त्यावरती पिंकी त्याच्याकडे बघतच बसते आणि बोलते, वय, पण एवढं समजा तुम्हासनी मामाने सांगितलं ना? सोहम बोलतो, हो, पण या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी माहीत आहेत बरं का पल्लवी. म्हणजे तुला काय काय आवडतं, तुला खायला काय आवडतं, तुझा आवडता कलर कोणता, सगळं मला माहिती आहे. तुझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे भाकरी आणि मिरचीचा ठेचा. आणि गोड पदार्थामध्ये तुला शेवयाची खीर आवडते, बरोबर? पण खरं तर तुला पिझ्झा खाऊन बघायची खूप इच्छा आहे, बरोबर ना? आणि तुझा आवडता कलर आहे निळा, बरोबर ना? त्यावर आश्चर्यचकित होऊन पिंकी म्हणते, अहो, तू मसनी कसं माहित हे समजा? त्यावर पुन्हा एकदा किंचित हसून सोहम म्हणतो, हमारे जासूस चारों ओर फैले हुए हैं मोहतरमा. आणि हसायला लागतो. त्यावर पिंकी त्याला प्रश्नार्थक नजरेने बघत असते. त्यावर सोहम म्हणतो, रिलॅक्स, जास्त विचार करू नकोस. हे बघ, आता आपण नवरा बायको आहोत ना, मग बायकोबद्दल बेसिक माहिती मला हवीच आहे ना. जाऊ दे, रिलॅक्स. हे बघ, आता जेवण येईल, पण तुझ्या गावचं जेवण नाही मिळणार हं इथे. म्हणजे ठेचा भाकरी वगैरे नसणार बरं. हे बघ, जेवण आलंच. पिंकीसाठी हे सगळं नवीन होतं. तिच्यासाठी सगळे खाद्यपदार्थ नवीन होते. त्यामुळे ती पार गोंधळून गेली होती. तिचा गोंधळलेला चेहरा पाहून सोहम तिला म्हणाला, रिलॅक्स पल्लवी, मी सांगतो तुला हे काय काय आहे ते आणि कसं खायचं ते. हे बघ, हे सलाड आहे, हे स्प्रिंग रोल आहे, हा तुला हवा असणारा पिझ्झा आणि ते पुडिंग आहे. आणि हे बघ, याला म्हणायचं काटा आणि हा चाकू. हे बघ, मी दाखवतो, हे याने असं खायचं. सोहम पिंकीला कशा पद्धतीने खायचं हे शिकवतो. मुळातच हुशार असलेली पिंकी ते लगेचच शिकते आणि त्या प्रकारे खाऊ लागते. अशा प्रकारे जवळजवळ 18 तासाचा प्रवास करून फायनली पिंकी सोहम सोबत अमेरिकेला पोहोचते. तर इथेच हा भाग समाप्त झालेला आहे आणि पुढच्या भागामध्ये आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत माझ्या या स्टोरीला नक्की लाईक करा आणि नक्की कमेंट करा, कारण की तुमचे अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमचा एक लाईक हा मला खूप छान बूस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचे व्ह्यूज खूप छान आले आहेत, सपोर्ट छान झालेला आहे. त्याच्यामुळे असाच सपोर्ट कंटिन्यू ठेवा आणि ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे, लाईक केलं आहे, त्यांना मनापासून खूप धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी नक्कीच मला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर